नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी मित्रांनो, आपण पाहतोय आज 1 ऑगस्ट 2026 हे महत्वाचे 12 प्रश्न. आणि मित्रांनो, कोणती स्पर्धा परीक्षा असू दे त्यासाठी चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि आपण रोज 6:30 वाजता सकाळी आपण 12 प्रश्न घेऊन येत असतो. आणि मित्रो, आपण हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. आणखी व्हिडिओ पाहत आपण जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना सुद्धा मदत होऊ शकेल. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस दरवर्षी अजितदादा पवार यांची जयंती म्हणून अधिकृतपणे साजरी करण्याची घोषणा केली आहे? तर उत्तर आहे 22 जुलै. लक्षात ठेवा, कधी? 22 जुलै. पहिला प्रश्न आजचा, नुकतेच निधन झालेले फ्रँको बारेसी कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर उत्तर आहे मित्रांनो, फुटबॉल या खेळाशी ते संबंधित होते. आता हा प्रश्न घेण्याचं मूळ कारण काय? त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्या अनुषंगाने मी हा प्रश्न घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. फ्रँक बरोसी यांचे निधन 31 जुलै 2026, वय 66 वर्ष. जन्म 8 मे 1960 आहे ना, रोशिया इटलीमध्ये. खेळ त्यांचा फुटबॉल आणि स्थान सेंटर बॅक, स्वीपर, लिबारो. संपूर्ण 20 वर्षे कारकीर्द एसी मिलान या एकाच क्लबमध्ये. एसी मिलानसाठी 700 प्लस सामने खेळले. सलग 15 हंगाम क्लबचे कर्णधार राहिले. क्लबच्या इतिहासात 6 जर्सी निवृत्त करण्याचा मान मिळालेला पहिला खेळाडू. इटलीकडून 81 सामने. 1982 फिफा विजेता संघातील सदस्य. 94 फिफा विश्वचषकात इटलीचा कर्णधार म्हणून अंतिम फेरी गाठली होती. फ्रँको बारेसी फुटबॉल खेळाशी संबंधित 31 जुलै 2026, वयाच्या 66 वर्षी निधन झालं. दुसरा प्रश्न, जगात नाविकांचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार देश कोणता बनला आहे? पाहिला गेलं तर 2 नंबर क्रमांक जर पाहिला गेलं तर आपला देश भारत देश बनलेला आहे. ठीक आहे. प्रथम क्रमांकावरती फिलिपाईन्स आहे, दुसऱ्या क्रमांकावरती भारत आहे. भारत जागतिक सागरी क्षेत्रासाठी प्रशिक्षित नाविकांचा प्रमुख पुरवठादार बनला आहे. स्पष्टीकरण, हे आंबे, सॉरी, हा जरा चुकून हा पॉइंट आणलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, आपल्याला सागरी क्षेत्र पाहायचं आहे. ओके. नेक्स्ट, तिसरा प्रश्न, जगातील सर्वात मोठ्या सेमी कंडक्टिंग फ्युजन मॅग्नेटची चाचणी कोणत्या देशात पूर्ण झाली आहे? जगातील सर्वात मोठं, लक्षात ठेवा, सुपर कंडक्टिंग फ्युजन मॅग्नेटची चाचणी कोणत्या देशात झालेली आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो. आपल्याला उत्तर माहित पाहिजे, तर उत्तर आहे चीन देशात ती झालेली आहे. कोणत्या देशात? चीन देशात. डिजिट पाहूया आपण. चीन, राजधानी बीजिंग, चलन रिनेमिंबी, अध्यक्ष शी जिनपिंग. ओके. पुढे जाऊया आपण. चौथा प्रश्न, नुकतेच निधन झालेले जनरल विश्वनाथ शर्मा हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख होते? प्रश्न चांगला विचारलेला आहे, की आता सध्या निधन झालेले जनरल विश्वनाथ शर्मा भारताचे कितवे लष्कर प्रमुख होते, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर भारताचे ते 14वे लष्कर प्रमुख होते. निधन 31 जुलै 2026, वय 96 वर्ष. जन्म 4 जून 1930, मूळ गाव दाड, कांगडा, हिमाचल प्रदेश. ते 14वे लष्कर प्रमुख. कार्यकाल 1 मे 1988 ते 30 जून 1990. स्वातंत्र्यानंतर प्रेसिडेंट्स कमिशन मिळालेले पहिले लष्कर प्रमुख. हा पण एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. त्यांचे मोठे बंधू मेजर सोमनाथ शर्मा हे स्वतंत्र भारताचे पहिले परमवीर चक्र विजेते. परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार मानला जातो किंवा आहे, हे लक्षात असू दे आपल्याला. ठीक आहे. एक पॉइंट खूप महत्वाचा होता. ठीक आहे. जनरल विश्वनाथ शर्मा कितवे होते? 14वे लष्कर प्रमुख होते, हे आपल्याला माहित असावं. नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा, युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 48वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले? प्रश्न विचारलाय की युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 48वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले? तर उत्तर आहे बुसान, दक्षिण कोरियामध्ये ते आयोजित करण्यात आलेलं आहे. कुठे? बुसान, दक्षिण कोरिया. लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, सहावा, भारत मालदीव रिअल टाइम डिजिटल पेमेंट सेवेत
मालदीवची कोणती पेमेंट प्रणाली UPI जोडण्यात आली आहे? प्रश्न सुंदर विचारलाय की भारत मालदीव रिअल टाइम डिजिटल पेमेंट सेवेत मालदीवची कोणती पेमेंट प्रणाली UPI जोडण्यात आली आहे, असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे फवारा. UPI जोडण्यात आलेली आहे. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. फवारा लक्षात ठेवा ही मालदीव देशाने आपल्या UPI जोडलेलं आहे. भारत मालदीव दरम्यान रिअल टाइम डिजिटल पैसे हस्तांतरण सेवा सुरू 30 जुलै 2026 पासून. फवारा मालदीवची इन्स्टंट पेमेंट सिस्टीम. फवारा आणि UPI भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस यांची एकत्रित हे जोडण्यात आलेली आहे. घोषणा मालदीव मॉनिटरी अथॉरिटीने केलेली आहे. ओके, आपण पाहूया डिटेल. सहभागी संस्था मालदीव मॉनिटरी अथॉरिटी, भारतीय रिझर्व्ह बँक RBI आपली आणि NPCA इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड. ठीक आहे. कार्यपद्धती मालदीवमधील व्यक्ती फवाराद्वारे पैसे पाठवते. व्यवहार मालदीवन रुपया मध्ये सुरू होतो आणि UPI मार्फत लाभार्थ्याला भारतीय रुपयात थेट जमा होतो. सध्या फक्त 2 बँक सहभागी, बँक ऑफ मालदीव आणि मालदीव इस्लामिक बँक, या 2 बँक सध्या सहभागी आहेत. आणि UPI स्वीकारणारे एकूण 9 देश. कंबोडिया एक देश आहे. सिंगापूर लक्षात ठेवा दुसरा. संयुक्त अरब अमिराती तिसरा देश. फ्रान्स चौथा देश. मॉरिशस पाचवा देश. 6वा नेपाळ. 7वा भूतान. 8वा कतार. 9वा श्रीलंका आणि आता 10वा देश आहे मालदीव. लक्षात असू दे, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढे 7वा प्रश्न. 1 ऑगस्ट रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर मित्र हो, महसूल दिन साजरा केला जातो, हे आपल्याला माहित असावं. 8वा प्रश्न. XWG डिझेल मधील XWG चा पूर्ण अर्थ काय, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. प्रश्न क्रमांक कितवा आहे? 8वा आहे. तर उत्तर काय मित्रांनो, लक्षात ठेवा. तर एक्स्ट्रीम वेदर ग्रेट डिझेल हे त्याचं पूर्ण रूप आहे. आपण डिटेल पाहूया पुढच्या भागात. बघा, XWG डिझेल भारतीय लष्करासाठी स्वदेशी विशेष डिझेल. दिनांक 31 जुलै 2026, ठिकाण नवी दिल्ली. उद्घाटन जनरल धीरज सेठ, लष्कर प्रमुख. विकास भारतीय लष्कर BPCL आणि एक्स्ट्रीम वेदर ग्रेट डिझेल यांनी हा पूर्णपणे विकास केलाय. पॉवर पॉईंट -40 डिग्रीला पण ते चालतं. फ्लॅश पॉईंट सुमारे 50 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत चालतं. म्हणजे -42 ते 50 डिग्री पर्यंत चालू शकतं. अतिशय थंड हवामानातही इंधन सहज वाहते. इंजिन व फ्युएल सिस्टीम मध्ये कोणतेही बदल न करता वापर शक्य. A वाहने रणगाडी, B वाहने ट्रक, हलकी वाहने दोन्हीसाठी उपयुक्त असं डिझेल उत्पन्न करण्यात आलेलं आहे. पुढे 9वा प्रश्न. कोणता देश नुकताच इबोला मुक्त घोषित झाला आहे? तर उत्तर आहे युगांडा देश पूर्णपणे मुक्त झालेला आहे. युगांडा राजधानी कंपाला. चलन युगांडा शिलिंग. अध्यक्ष यावेरी मुसेवेनी. लक्षात ठेवा. पुढे 10वा प्रश्न आपण पाहतोय. मालदीवला पहिल्यांदाच हवाई मार्गे निर्यात करण्यात आलेली नीलम आणि तोतापुरी आंबे कोणत्या राज्यातील आहे? नीलम आणि तोतापुरी आंबे कोणत्या राज्यातील आहे, असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर उत्तर आहे मित्र हो, कर्नाटक राज्यातील आहे. ओके, डिटेल पाहूया. कर्नाटकातील नीलम व तोतापुरी आंब्याची मालदीवला पहिली हवाई निर्यात दिनांक 30 जुलै 26. पहिल्यांदाच हवाई मार्गे मालदीवला निर्यात. ठीक आहे. निर्यात अपेडाच्या माध्यमातून. अपेडा ऍग्रिकल्चर अँड प्रोसीड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, अपेडाचा फुल नेम. मराठी कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण. निर्यात प्रमाण 1 मेट्रिक टन. आंब्याची जात नीलम आणि तोतापुरी. मूळ ठिकाण कोलार, कर्नाटक जिल्हा. कर्नाटक राज्यातील कोलार जिल्हा. उद्देश भारतीय फळ निर्यातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन 11वा. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हत्तींना रेडिओ कॉलर बसवण्याची योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आपल्याला असं विचारलाय प्रश्न. तर उत्तर आहे उत्तराखंड राज्याने ती सुरू केलेली आहे. ठीक आहे. उत्तराखंड. राजधानी डेहराडून. हिवाळी आणि उन्हाळी गैरसोन. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी. राज्यपाल गुरमीत सिंग. आणि जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड मध्येच आहे. लक्षात असू दे. पुढे 12वा प्रश्न.
निकोलस ओटामेंडी हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध फुटबॉलपटू आहेत? आता प्रश्न एक आणखी एक आहे 12वा आपल्याला माहित पाहिजे ते अर्जेंटिना देशाचे आहेत. कोणत्या देशाचे? अर्जेंटिना देशाचे आहेत. ठीक आहे. आपण पाहूया अर्जेंटिना राजधानी ब्युनॉस आयर्स, चलन अर्जेंटिनी पेसो, अध्यक्ष विवियर माइली, लक्षात असू दे. ओके. आणि आपल्या सर्वांसाठी आजचा प्रश्न जुलै 2026 मध्ये 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारा देश कोणता? ऑप्शन आहे आपल्याकडे जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? ठीक आहे मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.